पुढच्या बातमीकडे वळूया। जळगाव महापालिकेमध्ये महायुतीची घोषणा झाली आहे। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार आहेत। अनिल पाटील आणि मंगेश चव्हाण यांनी ही एकत्र घोषणा केली। आता सध्या महायुतीची बैठक झालेली आहे। मंगेश दादा, राजू मामा तिकडनं अनिल दादा किंवा सगळे गुलाबराव देवकर आप्पा असतील किंवा सगळ्यांची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये महायुतीचे शिक्कामोर्तब झालेला। आमची ऑलरेडी बैठक झाली होती, त्याच्यात आमची युती झालेली होती, पण आमचा घटक पक्ष म्हणून त्यांच्यावर बैठक झालेली आहे आणि शिक्कामोर्तब झालेला आहे। त्यामुळे आता महायुती डिक्लेअर मंगेश दादांनी केलेलीच आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की अडचणी आता काहीच राहिलेली नाही। तर या संदर्भात मंगेश चव्हाण आणि अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, बघूया। युतीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि भाजपा आम्ही सगळ्यांनी संजय पवार याच्यावर एक चर्चा अंती युती करायची हा जवळजवळ हा निर्णय अंतिम टप्प्यात आलेला आहे। जागा वाटपाच्या संदर्भात उद्या किंवा परवापर्यंत बसून त्याची अधिकृत देखील अजून वेगळी घोषणा केली जाईल, पण भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिघांनीही सोबत जळगाव महापालिकेची निवडणुकीत सोबत राहून निवडणूक लढवावी हा निर्णय इथं आज झालेला आहे। जागा वाटपाच्याच फॉर्म्युल्याच्या बाबतीमध्ये स्वाभाविक आहे, इलेक्टिव्ह मेरिट ज्याच्यामध्ये असेल, सिटिंग नगरसेवक कुठे कुठे असणारे, इलेक्टिव्ह मेरिट कोणाकोणामध्ये असणारे, आमच्याकडेही चांगले कॅन्डिडेट कोणत्या कोणत्या प्रभागामध्ये, हा सगळा जो चर्चेचा विषय तो गिरीश भाऊ असतील, गुलाब भाऊ असतील यांच्यासमोर आम्ही मांडणार। सुरुवातीला प्राथमिक चर्चा आम्ही सगळ्यांनी मिळून केलेली आहे, परंतु अजून काही गोष्टींची चर्चा जी राहिलेली आहे ती चर्चा ही गिरीश भाऊ आणि गुलाब भाऊंसोबत केली जाईल।